नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाले आहेत। या निमित्तानं देशात आणि राज्यामध्ये झालेल्या विकास कामांची माहिती बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्यासह भाजपाचे नेते मंडळी व पदाधिकारी उपस्थित होते। सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व प्रतिनिधींचं मी स्वागत करतो। आजची पत्रकार परिषद ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पंतप्रधान म्हणून आणि या देशाचं एक प्रमुख म्हणून 12 वर्ष त्यांच्या कारकिर्दीला पूर्ण झाली, त्याबद्दल ही पत्रकार परिषद आहे। या माध्यमातून गेल्या 12 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून या देशात आणि देशाची संपूर्ण प्रतिमा, मूलभूत सुविधा असतील, देशाचं संरक्षणाच्या बाबतीतल्या गोष्टी असतील, इकॉनॉमी असेल आपली, या सगळ्याच्या बाबतीमध्ये जे केले त्या योजना, लोक कल्याणकारी योजना ज्या राबवल्या त्याच्याबद्दल माहिती ही गेल्या 12 वर्षातली या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देतोय। यामध्ये आज माझ्याबरोबर उपस्थित असलेले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सामान्य खासदार साहेब उपस्थित आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष माननीय अतुल बाबा भोसले उपस्थित आहेत, राज्याचे आमचे प्रतिनिधी विक्रमजी पावसकर आणि सर्व माझे सहकारी आमदार, जिल्ह्यातले आणि पदाधिकारी उपस्थित आहेत। कुठलं एकही क्षेत्र या देशातलं नाही आहे ज्याच्यामध्ये पंतप्रधान मोदीजींच्या निर्णयानं बदल झालेला नाही, क्रांती झालेली नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताची ओळख, एक भारताचं ही ओळख जगात जी आज निर्माण झाली आहे ही नक्कीच फक्त आणि फक्त पंतप्रधान मोदीजींचं नेतृत्व या भारताला पंतप्रधान पद म्हणून त्या ह्याच्यात मिळालं, म्हणून आज भारताचा दबदबा, भारतीयांना जो जगभरामध्ये मिळणारा आदर आहे, हा सगळा जो आहे हा आपल्या पंतप्रधानांमुळं आहे। त्यांच्या कामामुळं, त्यांच्या सगळ्या वलयामुळं आज हे जगभरामध्ये भारताची जी काही ती आपल्याला बघायला मिळते। असं गेले 12 वर्षाचं काम हे एवढं थोडक्यात मांडता येईल एवढं आम्ही मांडलंय, तर याच्यापेक्षा पण फार मोठं काम पंतप्रधान मोदीजींचं आहे, चालू आहे। आपल्या इकडे सुद्धा केंद्र सरकार, राज्य सरकारच्या जिल्ह्याचा विचार केला तर सातारा मेडिकल कॉलेज आपला अंतिम टप्प्यात आलं आहे, त्याचं आपण हे करतोय। बाकी आपले सैनिक स्कूलचं नूतनीकरण दुसरा टप्पा आता त्याचा सुरू झाला आहे। त्याचबरोबर आपल्या इथं बाकीच्या याच्यामध्ये सुद्धा केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना फार मोठ्या ह्याच्यावर आज आपल्याला हे मिळाले। महामार्गाचं सन्मान्य मोदीजी असतील, सन्मान्य गडकरी साहेब असतील यांच्या माध्यमातून आपलं महामार्गाचे रुंदीकरण किंवा त्याचं पुढचे जे आहेत त्या गोष्टी पूर्णत्वाला गेल्यात। बरेचसे ओव्हरब्रिजेस, कराडचा आता ब्रिज लवकरच जो आपला नॅशनल हायवेचा आहे तो सुरू होतोय। अजिंक्यतारा आपलं साताऱ्यातलं प्रकल्प असेल, किल्ल्याचा, तारा राणींची, शाहू महाराजांची, येशूबाईंची समाधी असेल, याला दिलेला निधी असेल, असे अनेक खंडाळा टनल हे आज आपला एक टनल ओपन झाला आहे, लवकरच दुसरा टनल पण आपला ओपन होतोय। हे सुद्धा टनलचं बोगद्याचं काम जे आहे खंडाळ्याचं हे केंद्र सरकारच्या माध्यमातून, केंद्राच्या मदतीमुळं आणि सहकार्यामुळं आज सातारकरांसाठी झालं आहे। सातारचा IT पार्क आज राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेला आहे, त्याला सुद्धा राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्याला पुढे सुद्धा मदत करणार आहे। असे अनेक जिल्ह्यासाठी पण योजना या राबवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी, देशाचे आपले पंतप्रधान मोदीजींच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून
आणि राज्याचे आपले जे सगळ्यांचे नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आज सुरू आहे. मग मी आमच्या सर्वांच्या वतीनं आणि एक भारताचा सातारचा नागरिक म्हणून पंतप्रधान मोदीजींची कारकीर्द ही अशीच यशस्वी पुढं चालत राहो आणि त्यांना उदंड आयुष्य मिळो ही आई तुळजाभवानीच्या चरणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना.